चला फिल्डिंग लावून घ्या आपण. मोहल्ला पनवेल बॅटरी मैदानामध्ये आलेले आहेत. ऑल सेट, सगळं काही सेट झालेलं आहे. पंचाच्या भूमिकेमध्ये हरिभक्त परायण सोमा पाटील सरांना आपल्याला बघायला मिळतील. आणि त्यासोबत अगदी आपण बघू शकता आमचे पिंट्या सर. चला महेंद्रजी शेळके हे देखील पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. चला मॅच आपण ऑन करूया आता. ऑफिशियल्स आपण मैदानामध्ये उतरा. संजय देसले सरांना देखील पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. खूप साऱ्या शुभेच्छा आपण त्यांनाही देऊया. मॅच आपण ऑन करतोय. विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. एक चांगलं बॅटल हे बघायला मिळेल.
भरपूर झाली. पंच सांगतात बॅट फर्स्ट. बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग स्टॉप कडे आलाय. हा पहिला खणखणीत चौकार. चला शॉर्टेस्ट टीम मिटिंग आपल्याला घ्यायचं नाहीये. प्रत्येक टीमला आम्ही विनंती करू. पहिले षटक संपलंय. पहिले 5 बॉल अप्रतिम डिलिव्हर केले नौमांना, परंतु अंतिम बॉल जो लेग स्टंपवर ठेवला त्याला दिशा देण्याचं काम केलं ओमकारनं आणि त्यावर 4 रन वसूल केले. पहिलं षटक संपतंय. 5 धावा बिनबाद सुरुवात करत असताना भूमी 11 फणस डोंगरीकडून संपूर्ण आमची 24 लाईव्ह इव्हेंटची टीम, त्यासोबत आमचे केव्हा ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच कांचनजी पालकर सर ही सध्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. चला थोडं स्पीडअप करा प्लीज, कारण सकाळी जेवढा आपण वेळ वाचू तेवढा येणाऱ्या कालखंडामध्ये संध्याकाळी आपल्याकडे वेळ उर्वरित राहील. त्यामुळे आत्ताच आपल्याला वेळेची बचत करायची. पंच तुम्ही त्या गोष्टीची तंबी द्या सोमा पाटील सर, कारण 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपत नसतील तर बिंदास 5व्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्ही आतमध्ये घ्या. पाच धावा सध्या फलकावर आहेत. मोहल्ला पनवेल कडून आणखीन एक चांगला गोलंदाज अराफत शेख. जरी उंची कमी असली या खेळाडूची तरी कीर्ती फार मोठी आहे मोहल्ला पनवेल कडून. आणि तो अराफत शेख आता सेकंड ओव्हर मध्ये सुरुवात अगदी करत असताना गतवर्षी देखील मोहल्ला पनवेलनं दमदार प्रदर्शन या स्पर्धेमध्ये दिलेलं होतं. बक्षीस पात्र ते बनले होते. डाऊन द ग्राउंड खेळायचा तो बॉल हवे ते मिस्टामिंग फिल्डर डाऊन द बॉल. या क्षणाला कोणती चूक केलेली नाहीये. बंटी घरची महत्वाची विकेट, इतकंही जास्त काही तो करू शकले नाहीये मैदानात. आणि पहिला धक्का भूमी 11 फणस डोंगरी टीमला बंटी घरच्या रूपानं. नौमानं चांगला स्टार्ट करून दिला मैदानामध्ये. खरं तर थोडं अंडर प्रेशर मध्ये बॅटिंग ऑर्डर आपण पाहतोय, परंतु हे थोडं प्रेशर रिलीज करण्यासाठी काही स्कोरिंग शॉट हवेत, परंतु गोलंदाजी पॉवरफुल सध्या सुरू आहे. हर्षल पाटील नवीन बॅटर आता मैदानामध्ये होतोय. यशदान नरखंडे आणि त्यासोबत दानियल मास्टर. खरं तरी दुबई रिटर्न खेळाडू आहेत. कतार अगदी बघू शकता आपण सन्मान्य परिचित ठाकूर साहेब याने जो पुरस्कृत केला होता संघ, आणि खूप चांगला क्रिकेट ते तिकडे खेळून आलेत. बंटी करायची महत्वाची विकेट गमावली. बंट अगदी आज जो स्टार्ट साठी तो ओळखला जातो तो स्टार्ट आज त्याला मिळाला नाही, कारण प्रत्येक दिवस सारखा नसतो, प्रत्येक मैदान सारखं नसतं. अपोजिशन्स कारण क्रिकेट खेळामध्ये प्रत्येक इनिंग तुम्ही जेव्हा सोडता तेव्हा नवीन इनिंग ए पासून झेड पर्यंत तुम्हाला सुरुवात करावी लागते. शून्यातून प्रत्येक वेळेला तुम्हाला सुरुवात करावी लागते या खेळामध्ये. त्यामुळे आज ही सुरुवात अजून हवी तशी झालेली नाही, परंतु जोपर्यंत ओमकार हरपाल मैदानामध्ये आणि त्यासोबत आता हर्षल पाटील आलाय तोपर्यंत टीमला एक चांगला स्कोरबोर्डवर एक चांगलं टार्गेट उभं राहिली ही अपेक्षा आहे. समोरच तुम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेस, त्यासोबत अगदी बघू शकतो आपण भव्य दिव्य ऐतिहासिक क्रीडांगण आहे. खरं तर हर्षल पाटील HP मैदानामध्ये आला बॅटिंगसाठी. इनसाइड आउट केलाय. बॉल चालला डीप मध्ये लॉंग ऑफला. हो, अचानक चेंडून बाउन्स घेतलाय. सरप्राईज करत असताना फिल्डरला खरं तर हुलकावणी देत असताना बॉल चाललाय लॉंग ऑफ. बाउंड्री बाय 4 रन. अराफत शेख पहिल्या बॉलवर विकेट मिळाली. 4 खेळाडूंना झेल पकडला. फिल्डर अगदी बघतो आपण लॉंग ऑफ मध्ये माही त्या ठिकाणी आणि अगदी त्याला चकमा देत असताना बॉल या क्षणाला निघून गेलाय. बॉन्ड लाईन बाहेर. स्कोरबोर्ड पुढे चाललाय. ऑन बोर्डवर रन बघायला मिळत आहेत 9 ऑन बोर्ड. अराफत हर्षल पाटील कडून चांगली सुरुवात खरं तर मैदानामध्ये आता होते आपल्या वैयक्तिक इनिंगची.
अपील लाऊड झाली आणि त्या पंचाने उचलून धरली. टोक्रस यॉर्कर आणि अगदी स्पॉटेड झाले मिड स्टंपवर. त्यामुळे पंचांना बोट वर करावं लागलं. महत्वाची विकेट आरापतचे एक वेगवान हा दोन्ही कॅप्टन रिपोर्टिंग करायचे तुम्हाला अलिमघर आणि जयमल्लाल. पण 1 तास उशीर होत त्यामुळं प्रत्येक एक मिनिट काउंट करत असताना आपल्याला ते 1 तास कव्हर करायचं आहे. त्यामुळं मी विनंती करेन जास्त आपण एकत्र न येता आपले गोलंदाज फक्त आपल्या ऑर्डरवर पाठवा आणि मार्कवर पाठवा ही तुम्हाला आम्ही विनंती करू. नवमान आले पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पॉवर प्लेचं पहिलं षटक खरंच पॉवरफुलच गोलंदाजी होती. 5 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेत पण तो आता सूत्र हात घ्यावे लागतील ओमकार हरपालला. चांगली बॅटिंग होणं फार गरजेचं आहे. काही रन्स हवेत बॅटिंग करत असताना भूमी 11 फणस डोंगरीला.
15 टोटल स्कोरबोर्ड आहे. ओमकार ऑन स्ट्राईक आहे. बॅटल बघायला मजा येईल. टेनिस विश्वातील दोन महारथी आमने सामने आहेत, नवमान आणि ओमकार. परंतु यावेळेस क्रॉस पॅटने खेळत असताना एक धाव कशी याकडे पाहिलं. तर रायगड स्पोर्ट्स ओनर नबीर कडून टीमसाठी शुभेच्छा आलेत. साठी देखील शुभेच्छा त्यांनी पाठवलेत. रायगड स्पोर्ट्स म्हटले तर एक टेनिस विश्वामधील मोठं ब्रँड आहे. या प्रत्येकीचे शैके बालू यांचं आगमन. हार्दिक स्वागत आपलंही. वेलकम बालू. गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मॅचकडे आपण वळूया. नोमान पटेल गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. नोमान आले तर अक्षय जाधवचे रिटायर होत आहेत, त्यामुळे सुमित पाटील आता मैदानामध्ये आलेत. इम्रान फार चांगला जाईल त्याने तिथं टिपलाय आणि आणखीन एक विकेट सुमित पाटील. खरं तर अक्षय जाधव रिटायर हर्ट ते झालेत आणि नौमान पहिले 2 बॉल फार चांगले डिलिव्हरी केलेत या ओव्हरमध्ये आतापर्यंत. थोडं अडचणीमध्ये आहे धावसंख्येचं स्कोरबोर्ड भूमी 11 फणसडोंगरीचा, परंतु टॉम पवारला आणि त्यासोबत ओमकार हरपालला या मॅच मध्ये साजीचा खेळ करावा लागेल. काही स्कोरबोर्डवर रन हवेत तर येणं फार महत्वाचं आहे. सध्या फार अगदी कमी गतीनं कासवाच्या गतीनं हा स्कोरबोर्ड सुरू आहे आणि काही रन्स इथे हवेत. बॅटिंग ऑर्डरला काही स्कोरिंग शॉट हवेत. नौमान निघालाय. टॉम आला हलक्या त्यानं सॉफ्ट हँड ढकलला बॉलला डीपला कव्हर्स कडे. खेळाडू आहेत मागे कंप्लीट केलं जाईल या बॉलवर. अगदी बघू शकता आपण 2 रन. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. हे करावं लागतं जेव्हा विकेटची पडझड होते, जेव्हा डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढतं तेव्हा सिंगल डबल कडे कॉन्सन्ट्रेट करणं फार गरजेचं असतं आणि अगदी आता खेळ आहे. टॉम पवारनं 200च्या स्ट्राईकने स्वतःचं खातं उघडलंय त्यानं मैदानात. लेन थोडी पाठीमागे ठेवली परंतु लवकर पिक केला. फेस लवकर क्लोज केल्या कारणास्तव याच नारखांडी हा टिपला हा झेल. एक महत्वाची विकेट आणखीन एक परतावा लागेल बॅटर टॉम पवारला आल्या गतीनं.
आमचे युवा समालोचक मंगेश पाटील शिरोली हे देखील आता आमच्यासोबत जॉईंट होत आहेत. त्यांचंही स्वागत. नौमान फार चांगली गोलंदाजी सध्या सुरू आहे. गोलंदाजी अगदी टिचून मारा, योग्य लेंथ लाईन नियंत्रण सगळं काही बघा मिळतं. होय थोडी पेच बॉलिंग पेच बनली आहे, कारण सातत्यानं 4 दिवस जो क्रिकेट खेळ आहे त्यामुळे क्रीज थोडी खराब झाली, त्यामुळे बॅटिंग करणं थोडं कठीण आहे. परंतु तुम्हाला काही रन करावे लागतील. किमान 5 ओव्हरमध्ये 50+ धावा कमीत कमी एक जे साजेसं टार्गेट राहू शकतो आणि तिकडे तुम्हाला पोचावं लागेल. निकेतन पाटील इन ॲट 7. सॉफ्ट हँड पुन्हा एकदा खेळ आहे. प्लेसमेंट दाखवल्या बॉलवर खरं तर अप्रतिम षडक नवमानचा. वसीमची देखील तेवढीच चांगली. वसीम पटेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्यांनीही केलंय. फक्त 4 रन आतापर्यंत आले त्या ओव्हरमध्ये आणि एक महत्वाचे 2 विकेट्स या ओव्हरमध्ये नवमाने घेतलेत. फार इकॉनॉमी गोलंदाजी सुरू असताना जेव्हा शॉर्ट पिच असते तेव्हा नवमान नेहमी अग्रेसर असतो. स्पेशली हे मैदान नवमानसाठी फार लकी आहे आणि गती कमी घेतली, काढून घेतली खरं तर गती या बॉलमधून. स्लो रन बॉल बॅकअप द हँड. 1 रन या बॉलवर कंप्लीट होते. अशा रीतीनं षटक देखील संपलाय. पहिले 3 षटकांचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना भूमी 11 फणस डोंगरी पोहोचलाय 20 धावांवर. एक कोण आतापर्यंत 4 विकेट त्याने गमावलेत. 1 विकेट रिटायर हर्ट आणि ओमकार हरपण आणि निकेतन पाटील 2 बॅटर मैदानामध्ये आहेत. नौमान पटेलची आपण गोलंदाजी बघितली. त्यानं 2 षटकं फेकले, 10 धावा देत असताना 2 प्रमुख विकेट घेतले 2 ओव्हरमध्ये. अलिमगडचे कॅप्टन आहे ते आलेले आहेत. आम्ही जय मल्हारच्या कॅप्टनला विनंती करू आपण या. आपण नाणेफेक आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. नन्ना मुन्ना जादूगार जिमात जिमात पटेल थोडं फास्ट खेळा प्लीज. आपण वेळ घेत आहेत. मौला पनवेल प्लीज. जिमात पटेल आम्हाला आठवतं नगरसेवक ट्रॉफीमध्ये अप्रतिम गोलंदाजी त्यांनी केली पिल्लाई कॉलेजच्या मैदानावर. थोडं फास्ट खेळा प्लीज. मोहल्ला पनवेल आम्ही वारंवार विनंती करतो, सूचना करतो तुम्हाला. प्रत्येक मिनिट इम्पॉर्टंट आहे. जिमात पटेल नन्नामुन्ना जादूगर या टीमचं भविष्य, मोहल्ला पनवेलचं फ्युचर गोलंदाजीसाठी आलाय. बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट ना. पहिला बॉल थोडासा हलकासा स्विंग केलाय. बैठक फटका खेळायचा होता, खेचायचं होतं या बॉलला ओमकारला, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. भरपूर शांत आहे ओमकार अजूनही मैदानात, कारण त्याला माहिती आहे जबाबदारीचं ओझ आहे. परंतु सध्या आपण आता अंतिम टप्प्यामध्ये आलं पहिल्या सत्रातील. आता बॅटचा फेस ओपन त्याला करावंच लागेल, कारण रन 6व्या टीम्सला 21-21 या आकड्यापर्यंत पोहोचलाय भूमी 11 फणस डोंगरी. झिमत पटेल पहिला बॉल यशस्वीरित्या डिलिव्हर्ड त्याने केलाय. फिल्डिंग मध्ये वारंवार सजावटी कराव्या लागतात, कारण लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन सध्या सुरू आहे. निकेतन पाटील जॉन सॅकिन कडे आलाय. मी यासाठी सुरुवातीलाच ओळख करून दिली या गोलंदाजाची की वयवर्ष जरी कमी असलं या खेळाडूचं, अंडर 16 जरी असला तरी टप्पा नियंत्रण आणि स्पेशली लेफ्ट हँडेड असल्या कारणात त्याच्याकडे जो नॅचरल लेग कटर बॉल आहे तो फार उजव्या हाताच्या फलंदाजासाठी डोकेदुखीचं कारण ठरतं. ओमकारला थोडी रिक्स घ्यावीच लागेल या मॅच मध्ये आणि निकेतन पाटीलला तेवढी साथ द्यावी लागेल या मॅच मध्ये. स्कोरबोर्ड फार स्लोली कासवाच्या गतीने पुढे चाललाय. 21 वर थांबलाय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. 4थं षटक सुरू असताना सॉफ्ट हँड थोडं सॉफ्ट डिसमिसल होण्याची शक्यता होती. डेंजर कडे ओमकार धावत होते, परंतु आता हवे स्ट्राईक. टोटल ऑन बोर्ड 22.
यशस्वीरित्या सध्या गोलंदाजी सुरू आहे. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, उच्च कोठ्याची गोलंदाजी, उच्च दर्जाची गोलंदाजी अगदी बघायला मिळत आहे. ओमकार आणि यासाठी स्ट्राईक आपल्याकडे त्याने ठेवली होती आणि फायनली आता बॉल अँड बॅट मध्ये कॉन्टॅक्ट व्हायला लागला आणि पहिला मॅक्झिमम ओमकारच्या बॅट मधून तर या इनिंगचा दुसरा शॉट करायला थोडस हुक केला बॉलला. बॉल हवाय कारण चेंडू निघून गेलाय. आक्रमण केलं ओमकार हरपाळ जो आतापर्यंत भरपूर शांत होता. फक्त एक चौकार त्याने ठोकला होता परंतु त्यानंतर खूप कमी वेळ तो ऑन सायकल कडे आला. परंतु आता जसा ऑन सायकल कडे आलाय अगोदर त्याने सिग्नल दिला होता आपल्या बॅटरला खरं तर निकेतनला की एक सिंगल करत असता मला सायकल कडे यायचंय आणि अगदी ते बघा मिळतंय. स्कोरबोर्ड पुढे चाललाय 28 वर 28. ओमकार हे नाव फार मोठं आहे. ओमकार हरपाल विश्वामधील हो खूप चांगला स्क्वेअर कट पाठीमागे फिल्डर नाहीये. पूर्णतः क्षेत्र खाली आहे आणि क्रिकेटमध्ये रिकाम्या जागा तुम्हाला भरता आल्या पाहिजे. त्याने आता ओमकार अंतिम टप्प्यामध्ये फारच अग्रेसर झालाय. फार आक्रमक तो झालाय आणि दोन स्कोरिंग शॉट बॅक टू बॅक, दोन बाउंड्रीज या अगोदर षटकार आणि हा चौकार. 32 रन बनलेत. 32. काहीसा साजेसा स्कोरबोर्ड कडे आता पदार्पण करतोय बॅटिंग करत असताना भूमिरन फणसडोंगरी. थोडं इम्प्रुव्हमेंट फलंदाजीमध्ये आता होते. रन फलकामध्ये वृद्धी बघा मिळते. खोलून काढल्या बॉलला पाठीमागे फिल्डर आहेत. थोडी प्रतीक्षा केली बॉलला आपल्यापर्यंत येऊ दिलं. सॉफ्ट हँड खेळत असताना सिंगल करत असताना अगदी बघितलं स्ट्राईक आपल्याकडे ठेवले ओमकार. अशा रीतीने पहिले 4 षटकं संपलेत. जिमांना काहीशी चांगली गोलंदाजी केलेली आहे. आव्हान मोठं असताना या ओव्हरमध्ये त्यांना 13 रन खर्च केलेले आहेत. कोणते विकेट त्यांना मिळाले नाही. 4 ओव्हर नंतर भूमी 11 फणसडोंगरी पोहोचलाय 33 रन 33 बोर्डवर. अन्नदाता सदा सुखी असं आपण नेहमी म्हणतो आणि मुस्तफा बड्डे यांचं आम्ही स्वागत करू कारण जेव्हा जेव्हा मोहल्ला पनवेलच्या अगदी क्रीडांगणावर कोणतेही टुर्नामेंट असू द्या जेवढे ऑफिशियल्स असतात अंपायर्स कॉमेंटेटर लाईव्ह टेलिकास्ट स्कोरर जे ऑफिशियल्स असतात त्यांना चहा नाश्ता जेवण सगळं व्यवस्था ते करतात त्यांचा आम्ही आभार मानू. वेलकम करू स्वागत करू. व्हाईट बॉलला सुरुवात झाली या ओव्हरची. माहित सय्यद गोलंदाजी मार्कवर डेथ ओव्हर आहे. ओमकार ऑन सायकल कडे आणि पहिला बॉल व्हाईट बॉलनं सुरुवात झाली. स्कोरबोर्ड 34 वर. किती रन करण्यामध्ये सक्षम ठरेल ओमकार कारण भरपूर अपेक्षा आहेत सध्या फणसडोंगरी टीमला ओमकार कडून. फटका खेचलाय परंतु यावेळेस एलिव्हेशन थोडं कमी पुढे जरूर गेले परंतु स्वतःला थांबवलं बॅलन्स केलं आणि जरूर थोडं नियंत्रण नव्हतं स्वतःवर बॉडीवर बॅलन्स होतं परंतु लास्ट मोमेंटला स्वतःला भरपूर कंट्रोल त्यांनी केला आणि महत्वाची विकेट ओमकार हरपालची. गुड्डा पटेल अप्रतिम त्यांना हा टिपलाय. थोडं कठीण बनवलं होतं खरं तर या कॅचला त्यांना परंतु फार चांगल्या पद्धतीने इम्पॉर्टंट विकेट होती कारण ऑलरेडी ओमकारला जीवनदान मिळालं होतं आणि या क्षणाला ती चूक त्यांनी केलेली नाहीये. थोडस स्पीडअप करा.
माहीत सय्यद चांगली बॉलिंग सध्या करतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. बॅटिंगसाठी अक्षय जाधव आलेत, जे या अगोदर रिटायर झाले होते, आता ते मैदानामध्ये आलेत. स्कोरबोर्ड या वाईट न पुढे चाललाय 35-35. काही स्कोरिंग शॉट, दोन जर स्कोरिंग शॉट आले ते फायटिंग टोटल उभा राहील, परंतु सध्या मोहल्ला पनवेल याचा विचार करत असेल अशीच गोलंदाजी सुरू राहिली तर टार्गेट छोटं राहील. नाही, इतका इझी बॉल तुम्ही कन्वर्ट नाही करू शकत. अगदी हलकासा फुल टॉस बॉल आणि अक्षय जाधव थोडं इंजुरीला सामोरं जाते, परंतु खूप चांगला स्ट्रोक त्याने कन्वर्ट केलेला आहे. थोडं बॅकपेन आहे आणि या अगोदर ते रिटायर्ड झाले आणि येता क्षणी षटकार, दुसरा षटकार, कारण पहिला षटकार या इनिंगचा याच खेळाडूंना लगावला होता, हर्षल पाटील माफ करा अक्षय जाधवना, आणि आता त्याच्याच बॅटमधून मॅक्झिमम आलाय. आक्रमक खेळ सध्या सुरू आहे. 41 धावांचं हे टोटल स्कोरबोर्ड आता सजलं गेलंय. सगळ्या काय अपेक्षा अक्षयकडून हलकाचा एज आणि आता परतावा लागेल अक्षयला. थोडा इंजरीला सामोरं जावं लागतंय, थोडं बॅकपेन आहे, परंतु आपल्या टीमसाठी या एक चांगल्या उत्तम खेळीपेक्षा किंवा आपल्या फलंदाजीपेक्षा बॅकपेन इतकं जवळ नाही हे त्याने सांगितलं. आणि आता त्याची विकेट मिळते. 2 षटकार त्याने ठोकलेले आहेत. आम्ही नाणेफेकीसाठी आमंत्रित करू जय मल्हार आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा अलीमघर, दोन्ही कॅप्टन स्टेजवर या. जय मल्हार आणि अलीमघर दोन्ही कॅप्टन स्टेजवर तुम्हाला यायचं आहे टॉससाठी. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस लगेचच करणार आहोत, वेळ न दवडता. मंगेश राठोड बॅटिंग साठी आलाय. 2 विकेट मिळालीत. क्लीन बोल्ड, यष्टा उद्ध्वस्त केल्या जातील. मंगेशला परतावा लागेल. 8व्या क्रमांकावर तो खेळाडू आला, क्लीन बोल्डच्या स्वरूपानं बाद झालाय. माहीत सय्यद अप्रतिम गोलंदाजी, डेडलाईन आहे या पहिल्या इनिंगची आणि अगदी अप्रतिम गोलंदाजी तो करतोय. 3 विकेट भाई शिंदे, 3 विकेट आणि त्यासोबत 2 वाईट 1 षटकार, अशा 8 रन या ओव्हरमध्ये आलेत आणि अप्रतिम दर्जाची कामगिरी त्याची सध्या मैदानामध्ये सुरू असताना 41 वर हा स्कोरबोर्ड आहे. भाई शिंदे आले बॅटिंगसाठी. काही स्कोरबोर्डवर रन हवेत. 41वा ऑन बोर्ड पर आहे. 41 ऑन बोर्ड. स्विंग एन मिस. मला वाटतं डाऊन द ग्राउंड बेटर राहिलं असतं. सध्या मिड विकेटला त्यांना टार्गेट करायचं होतं या बॉलला, परंतु ज्या पद्धतीने अवे फ्रॉम द थोडा ऑफस्टिकच्या बाहेर बॉल डिलिव्हर झाला होता, डाऊन द ग्राउंड जाणं महत्वाचं होतं. ओरपीचंच होतं खरं तर हा बॉल, परंतु बॅटचा फेस लवकर क्लोज केल्या कारणाचं बॅट बॉलमध्ये कॉन्टॅक्ट बनलेला नाहीये. आमचे सत्यवान काकडे सर बघा महानगरपालिकेमध्ये कर्मचारी म्हणून आहेत आणि त्यासोबत पंचांच्या भूमिका देखील ते पारतायत. अनेक मोठमोठे टुर्नामेंट यंदा त्यांनी कव्हर केलेत आणि आणखीन एक चांगला बॉल बघायला मिळाला आहे. आणखीन एक खेळाडू परततोय. अप्रतिम गोलंदाजी सध्या बघायला मिळाली आणि अशा रीतीने पहिलं सत्र जे आता एंड झालेलं आहे. उच्च दर्जाची गोलंदाजी भूमी एलन फणस डोंगरीनं केली बॅटिंग आणि त्याने रन केलेत 41. मोहल्ला पनवेल संघाला गोलंदाजीतून भरपूर काही आपल्याला बघायला मिळालं. फक्त 2 ओव्हर डबल डिजिट मध्ये आल्या, 10चा आणि 13चा, आणि बाकी 3 ओव्हर सिंगल डिजिट मध्ये राहिलेत. त्यामुळे 41-42 विन, 42 धावांचा आव्हान आहे. या ऐकूया आपण द्वितीय सत्रामध्ये आमचे मंगेश पाटील शिरवली यांचा आवाज. मंगेश थोडं रेस्ट करा, आपण मुस्तेफाला संधी देतोय. हुजेफा हुजेफा या, आपण त्यांना आपण समालोचनासाठी संधी देतोय. हुजेफा आपल्यासोबत जॉईन होतील. हुजेफा ओ टू यू. जय मल्हार आणि अलीमघर ही दोन्ही कॅप्टन स्टेजवर या. आपण टॉस करणार. अलीमघरची रिपोर्टिंग मिळालेली आहे.
चला आलिमगढ़ बी खेळ आ रहा है। तो हेलो दोस्तों, आप सभी का स्वागत है जितेंद्र पाटिल स्मृति चषक 2026 में। आप सभी का स्वागत है दोस्तों। मुकाबला चल रहा है मोहल्ला फनवेल बनाम फंस डोंगरी। हमारे साथ बैठे हुए हमारे एक अच्छे स्कोरर कांचन जी पालकर। मजा आ रहा है, पहला इनिंग हो चुका है। 42 रनों का है लक्ष्य मोहल्ला पनवेल को। सलामी की जोड़ी कौन होगी, निगाहें जमी हुई है। सलामी की जोड़ी मैदान के अंदर वसीम पटेल और माहिद सैयद। मोहल्ला पनवेल बनाम मुकाबला चल रहा है फंस डोंगरी। पहले इनिंग की समाप्ति हो चुकी है और पहले इनिंग की समाप्ति के बाद 41 रन बने। 42 रनों का है लक्ष्य। जितेंद्र पाटिल स्मृति चषक 2026 का ये पहला मुकाबला आज के दिन का चल रहा है। आज का ये फाइनल डे, यकीनन मजा आएगा। जो भी जीतेगा इसके बाद एक स्टेप आगे जरूर बढ़ेगा। 42 रनों का है लक्ष्य। यकीनन कांचल जी पारकर हमारे साथ बैठे हुए हैं और मोहल्ले के सभी यंग टैलेंट जरूर देखते हैं हमारे कांचन जी पालकर को। एक अच्छे स्कोरर जिसने रायगढ़ नहीं, महाराष्ट्र नहीं, पूरे हिंदुस्तान में अपने स्कोरिंग के झंडे गाड़े हैं। और यकीनन हमारे तमीम जी सर बता रहे हैं गोल्डन हैंड जिन्हें कहा जाता है। बंटी खरत गेंदबाजी की कमान संभालेंगे। बंटी खरत सलामी की जोड़ी मैदान के अंदर वसीम पटेल और माहिद सैयद। स्ट्राइक पर है वसीम पटेल। 42 रनों का है लक्ष्य। बनाना है, देखना है किस अंदाज में बल्लेबाजी होगी, किस अंदाज में गेंदबाजी होगी, आने वाला पल बताएगा दोस्तों। फंस डोंगरी बनाम मोहल्ला पनवेल। एक तरफ है नौमान पटेल तो एक तरफ है ओमकार हरपाल। ये बिग बैटल यकीनन जरूर होता हुआ दिखाई दे रहा है। बंटी खरत की ये पहली गेंद, अच्छी गेंद, डॉट गेंद की समाप्ति। 5 ओवर का है मुकाबला। यकीनन काफी अच्छा मुकाबला ऑर्गेनाइज किया है, काफी अच्छा टूर्नामेंट देखने मिल रहा है। इस बार वसीम पटेल ने खेल दिया है, खिलाड़ी वहां पर मौजूद है। 2 रन की दौड़ और 2 रन आसानी के साथ पूरा। इसी के साथ टीम का खाता खुलता हुआ, अपना खाता खुलता हुआ वसीम पटेल का 2 गेंदें हो चुकी है। 2 रन स्कोर बोर्ड पर। 40 रन अभी भी बनाने हैं जीत के लिए। ये आज का फाइनल डे, पहला मुकाबला। ये देखिए इस बार अच्छी गेंद, वसीम पटेल थोड़ा सा फ्लिक करना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। गेंद जाती हुई सीधा कीपर के दस्तानों में। डॉट गेंद की समाप्ति। स्कोर वहीं पर रुका हुआ है। 2 रन, 3 गेंदें हो चुकी है। पावर प्ले का ओवर चल रहा है। बंटी खरत गेंदबाजी कर रहे हैं।
इस बार हवाई सफर करने की कोशिश में ऊंचाई ज्यादा लंबाई कम, खिलाड़ी गेंद के नीचे, पहला धक्का लगता हुआ टीम मोहल्ला पनवेल को वसीम पटेल के रूप में। यकीनन बड़ा विकेट मैं कहूंगा वसीम पटेल, काफी उम्मीदें थी सभी को वसीम पटेल से, लेकिन उम्मीदों पर खरा नहीं उतरे वसीम पटेल। अब नए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं, वसीम की जगह लेने यजदान नालखांडे नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान के अंदर। पहला ओवर चल रहा है, पहले ओवर की 4 गेंदें हो चुकी है, 1 विकेट जा चुका है, महज 2 रन बने हैं। काबिल तारीफ गेंदबाजी चल रही है, जिस तरीके से नौमान पटेल ने शुरुआत की थी मोहल्ला पनवेल के लिए, उसी तरीके से शुरुआत, उसी तरीके से स्टार्ट देते हुए बंटी घरत अपनी टीम फंस डोंगरी को। इस बार बंटी घरत की इस गेंद पर खेल दिया है यजदान ने, गेंद जाती हुई दन करती हुई 1 बाउंस 4 रनों के लिए। यकीनन इस 4 रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 6 रनों के दायरे में, 5 गेंदें हो चुकी है। इस ओवर की आखिरी गेंद लेकर बंटी घरत फिर से एक बार लेफ्ट आर्म ओवर द विकेट यजदान नालखांडे के लिए। ये देखिए इस बार यजदान ने खेल दिया है, खिलाड़ी वहां पर मौजूद है, 1 रन की दौड़, 1 रन आसानी के साथ पूरा, 1 ही रन से संतुष्ट होना होगा। 1 ओवर की समाप्ति, 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर 7 रन 1 विकेट के नुकसान पर। 42 रन बनाने हैं जीत के लिए। चलिए स्पीड अप करना है, मुकाबले को जल्द से जल्द शुरू करना है। यजदान स्ट्राइक एंड पर है, अब गेंदबाजी की कमान कौन संभालेगा फंस डोंगरी की तरफ से। हर्षल पाटिल अब नए गेंदबाज आ चुके हैं, आने वाली 24 गेंदों पर 35 रनों की जरूरत है। 4 ओवर का खेल अभी भी बचा हुआ है, 35 रन बनाने हैं। यजदान नालखांडे और वाहिद सैयद अभी भी मैदान के अंदर है, और यकीनन फंस डोंगरी के 11 खिलाड़ी मैदान के अंदर तैनात है, जद्दोजहद कर रहे हैं, मुशक्कत कर रहे हैं, मेहनत कर रहे हैं। अब देखना है कौन किस पर हावी होगा। हर्षल पाटिल गेंदबाजी की कमान संभालेंगे। आज का ये फाइनल डे और ये पहला मुकाबला हमें देखने मिल रहा है। हर्षल पाटिल यजदान के लिए काफी अच्छी गेंद, कोई रन नहीं मिलेगा, अच्छी गेंद हर्षल पाटिल की। 35 रन अभी भी जीत के लिए चाहिए, आने वाली 23 गेंदों पर 23 गेंदें अभी भी आना बाकी है। इस बार पटकी हुई गेंद, काफी अच्छी गेंद, यजदान नालखांडे को यकीनन रोक रहे हैं हर्षल पाटिल। यकीनन इसी मैदान के ऊपर यजदान नालखांडे ने 5 छक्के दागे थे। एमसीएच सोसाइटी की टीम से मोहल्ला पनवेल और इंटर पनवेल का जो मुकाबला होता है उसी से खेले थे। जैसे ही मैंने यजदान ने की वो पुराने
यादें ताजा की उसी अंदाज में यजदान नालखांडे ने जड़ दिया है छक्का। इस 6 रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 13 रनों के दायरे में। दूसरा ओवर चल रहा है, हर्षल पाटिल अब गेंदबाजी कर रहे हैं, यकीनन 2 गेंदें डॉट आने के बाद तीसरी गेंद पर छक्का दाग दिया यजदान ने। चौथी गेंद लेकर हर्षल पाटिल फिर से एक बार यजदान के लिए तैयार। ये देखिए इस बार खेल दिया है, खिलाड़ी पर मौजूद थे, रनआउट का चांस हो सकता था लेकिन शायद नहीं। अंपायर ने डाकर अपील को तेज रनिंग बिटवीन द विकेट देखने मिली। इस 1 रन से स्कोर बोर्ड में इजाफा। इस थर्ड अंपायर की मांग की है। यस, थर्ड अंपायर का डिसीजन नॉट आउट। 4 गेंदें अब तक फेंकी है, 4 गेंदों में 7 रन खर्च किए हैं हर्षल पाटिल ने। द गोल्डन हैंड जिसे कहा जाता है, कंचनजी पालकर स्कोरिंग कर रहे हैं। यकीनन बॉम्बे के लैंग्वेज में जिसे कटिंग कहा जाता है, हमेशा हमारे बाजू में जब भी आते बैठे हुए होते हैं कंचनजी पालकर, हमेशा कुछ न तो कुछ कटिंग देते ही है। और इतनी नॉलेज और इतनी जानकारी रखते हैं, जानकारी का खजाना मैं जिन्हें कहता हूँ। ये देखिए इस बार माहिद ने खेल दिया है फाइन लेग की क्षेत्र में, और ये गेंद जब तक खिलाड़ी फील्ड करते 2 रन लेने से नहीं रोक पाए। 5 गेंदें हो चुकी है, स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शा रहा है 16 रन। हर्षल पाटिल गेंदबाजी कर रहे हैं, माहिद सैयद स्ट्राइक एंड पर है। इस ओवर की आखिरी गेंद लेकर हर्षल पाटिल माहिद के लिए, राइट आर्म ओवर द विकेट। तेज तरार डाली हुई गेंद, डॉट गेंद की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर 16 रन 1 विकेट के नुकसान पर। अब आने वाली 18 गेंदें 26 रनों की जरूरत। आने वाली 18 गेंदें 26 रनों की जरूरत। क्या होगा मैदान के अंदर, कौन जीतेगा? दोनों तरफ से मुशक्कत चल रही है, मेहनत चल रही है, जद्दोजहद यकीनन चल रही है। बंटी घरत फिर से एक बार गेंदबाजी पर टीम की ओर से तीसरी और अपने जाती दूसरी ओवर लेकर आए हैं। 18 गेंदें 18 गेंदें 26 रनों की जरूरत। 26 रन बनाने हैं आने वाली 18 गेंदों पर। पहली गेंद ये यजान की हवाई फायर, हवाई हमला, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए। यजान मैदान के अंदर है, इसी मैदान के ऊपर 5 छक्के जिन्होंने दागे थे, यजदान अच्छी बल्लेबाजी की थी। अब आने वाली 17 गेंदें 20 रनों की जरूरत। मुकाबला चल रहा है मोहल्ला पनवेल बना फंस डोंगरी के दरमियान। 42 रनों का लक्ष्य रखा था फंस डोंगरी की टीम ने। अब आने वाली 17 गेंदें
20 रनों की जरूरत। इस बार नो मैंस लैंड में गेंद जाती हुई आने वाली 16 गेंदों पर अब जरूरत है 20 रनों की। डॉट गेंद, एक तेरी तो एक मेरी, मैदान के अंदर ऐसा चल रहा है। अब 16 गेंदे 20 रनों की जरूरत। देखना है कौन किस पर हावी होगा। इस बार यजदान रन आउट के रूप में जल्दबाजी कर बैठे, जरूरत नहीं थी लेकिन जल्दबाजी कर बैठे, विकेट गवा बैठे, आत्महत्या कर बैठे यजदान। आने वाली 15 गेंदों पर अब जरूरत है 20 रनों की। जितेंद्र पाटिल स्मृति चषक 2026 का ये फाइनल डे, और फाइनल डे का ये पहला मुकाबला फंस डोंगरी बना मोहल्ला पनवेल। अब जरूरत है आने वाली 15 गेंदों पर 20 रनों की। नौमान पटेल मैदान के अंदर आ चुके हैं। यकीनन यजदान की जगह लेने नौमान पटेल को थोड़ा सा रुक कर रखा था। अब जैसे ही नौमान पटेल को लगा मैदान के अंदर जाना चाहिए, नौमान पटेल आ चुके हैं। और अच्छी गेंदबाजी मैं कहूंगा, अच्छा कमबैक मैं कहूंगा बट्टी खरत का। आने वाली 15 गेंदे 20 रनों की जरूरत। नौमान पटेल मैदान के अंदर आ चुके हैं। उस्मान पटेल के भांजे, यकीनन भांजे भी और साड़ू भी है नौमान पटेल। अब देखना है किस तरीके की बल्लेबाजी करेंगे और बंटी खरत किस तरीके की गेंदबाजी करेंगे। ये देखिए नौमान पटेल ने दाग दिया है अपने अंदाज में ये छक्का, गेंदबाज हक्का बक्का। आने वाली 14 गेंदों पर जरूरत है 14 रनों की। 14 गेंदे 14 रनों की जरूरत। ये देखिए इस बार अच्छी गेंद नौमान पटेल के लिए। डॉट गेंद की समाप्ति। 13 गेंदे 14 रनों की जरूरत। इस बार बड़ी मछली जाल में फंस चुकी है नौमान पटेल का विकेट। आने वाली 12 गेंदे 14 रनों की जरूरत। नए बल्लेबाज मैदान के अंदर फहद पटेल, मोहल्ला पनवेल का हथौड़ा जिसे कहा जाता है, एक ताकतवर बल्लेबाज। अब देखना है इस ताकतवर बल्लेबाज को रोकने के लिए कौन गेंदबाजी करेगा। माहिद सैयद अभी भी मैदान के अंदर है। 12 गेंदे 14 रनों की जरूरत। बंटी घरत की जगह लेंगे नए गेंदबाज सुमित पाटिल। सुमित पाटिल देखना है किस तरीके की गेंदबाजी करेंगे। आने वाली 12 गेंदे 14 रनों की जरूरत। मुकाबला चल रहा है फंस डोंगरी बनाम मोहल्ला पनवेल। यकीनन कुछ कहा नहीं जा सकता है क्योंकि क्रिकेट एक ऐसा गिरगिट है जो अपना रंग कभी भी बदल सकता है।
यकीनन प्रवीण जी दुगाड़े, उनको पता है क्रिकेट कैसा होता है। सुनील पाटिल की काफी अच्छी गेंद, समझदारी के साथ खेला है और ये 2 रन मिलेंगे। तेज रनिंग, आने वाली 11 गेंदें, 12 रनों की जरूरत। वसीम पटेल मैदान के बाहर जा चुके हैं। नौमान पटेल और यजदान, 3 विकेट गिर चुके हैं। माहिद सैयद और फहद पटेल अभी भी मैदान के अंदर है। सुनील पाटिल गेंदबाजी कर रहे हैं। सुमित पाटिल गेंदबाजी कर रहे हैं। माहिद स्ट्राइक एंड पर है। फिर से एक बार सुमित तैयार, राइट ओवर द विकेट। माहिद के लिए इस बार खेल दिया है, खिलाड़ी वहां पर मौजूद है। थोड़ी सी चूक हुई और उसी चूक के कारण 2 रन मिले। अब आने वाली 10 गेंदें, 10 रनों की जरूरत। अब समीकरण बदलता हुआ, 10 गेंदें, 10 रनों की जरूरत। फोर्टी टू रनों का है लक्ष्य। यकीनन 30 गेंदों पर 42 रन बनाने थे, अब 10 गेंदों पर 10 रन बनाने हैं। सुमित फिर से एक बार तैयार। ये देखिए, इस बार जड़ में डाली हुई गेंद, काफी अच्छी गेंद। अब आने वाली 9 गेंदें, 10 रनों की जरूरत। एक बड़ा हिट मुकाबले का काया पलट कर सकता है और एक विकेट यकीनन प्रेशर क्रिएट कर सकता है। देखना है कौन जीतेगा आने वाली 9 गेंदें, 10 रनों की जरूरत। ये देखिए, इस बार वाहिद ने खेल दिया है। एक ही रन मिलेगा। आने वाली 8 गेंदें, जरूरत है 9 रनों की। 8 गेंदें, 9 रनों की जरूरत। फहद पटेल सेकंड पर। ये देखिए, इस बार खेल दिया है फहद ने। खिलाड़ी वहां पर मौजूद है। 1 रन की दौड़, 1 रन ही मिलेगा। 1 रन से संतुष्ट तो होना होगा। अब जरूरत है आने वाली 7 गेंदें, 8 रनों की जरूरत। 7 गेंदों पर 8 रनों की जरूरत है। थोड़ा सा रोक कर रखा है मोहल्ला पनवेल के बल्लेबाजों को। सुमित ने अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। अब तक 5 गेंदों में महज 6 रन खर्च किया है सुमित ने। 7 गेंदों पर 8 रनों की जरूरत है। ये देखिए, इस बार अच्छी गेंद, काबिले तारीफ गेंदबाजी यकीनन सुमित पाटिल की। महज इस ओवर से 6 रन खर्च किया है। अब आने वाली 6 गेंदों पर जरूरत है 8 रनों की। यकीनन कंपलसरी चेजिंग
छह गेंदों पर 8 रनों की जरूरत है। ये स्लॉग ओवर देखना है कौन करेगा। ये आखिरी ओवर, 6 गेंदे 8 रनों की जरूरत। फाद पटेल मैदान के अंदर है, माहिद सैयद मैदान के अंदर है। आज देखना है कौन किस पर हावी होगा। एक तरफ है फंस डोंगरी तो एक तरफ है मोहल्ला पनवेल, एक तरफ है नमान पटेल तो एक तरफ है ओमकार हरपाल। 6 गेंदे 8 रनों की जरूरत। यकीनन कुणाल अब गेंदबाजी करेंगे। 6 गेंदे 8 रनों की जरूरत। 42 रनों का कुणाल टीले गेंदबाजी करने के लिए आते हुए। कुणाल मोकल गेंदबाजी पर। 6 गेंदे 8 रनों की जरूरत। कौन जीतेगा इस मुकाबले को? आने वाली 6 गेंदों पर जरूरत है 8 रनों की। फाद पटेल स्ट्राइक पर है। कुणाल मोकल गेंदबाजी की कमान संभाले हुए। अब देखना है कौन किस पर हावी होगा, कौन जीतेगा, कौन बनाएगा जीत का जश्न, कौन बनाएगा हार का मातम। कौन जीता, कौन बना विजेता, कौन बना सिकंदर। आने वाली 6 गेंदें करेगी फैसला। 6 गेंदे 8 रनों की जरूरत है। ये देखिए, ये कैच छूटा है। अब आने वाली 5 गेंदे जरूरत है 8 रनों की। ये कैच यकीनन छूटा है फहद पटेल का। यकीनन 14 गेंदों की मैच थी, 14 गेंदों पर 14 रन बनाने थे। अब 5 गेंदों में 8 रन बनाने हैं। ये देखिए फुल टॉस गेंद। अब आने वाली 4 गेंदे 7 रनों की जरूरत। माहिद सैयद पर है जिम्मेदारी। 4 गेंदे 7 रनों की जरूरत। समीकरण बदलता हुआ 14 गेंदों पर 14 रनों की जरूरत थी। हमारे कांचन जी पालकर बताते हुए 14 गेंदों पर 14 रनों की जरूरत थी। अब समीकरण बदलकर जो सामने आया है, 4 गेंदों पर 7 रनों की जरूरत है। 3 गेंदे 7 रनों की जरूरत। समीकरण बदलता हुआ 3 गेंदे 7 रनों की जरूरत। एक बड़ा हिट मुकाबले में जान डाल सकता है और एक विकेट मुकाबले का काया पलट कर सकता है। ये देखिए इस बार खेल दिया है 2 रन की दौड़ और 2 रन मिले। अब आने वाली 2 गेंदे जरूरत है 5 रनों की। 2 गेंदे 5 रन। कौन जीतेगा? काफी अच्छी गेंदबाजी, अच्छा कमबैक यकीनन करती हुई फंस डोंगरी की टीम। आने वाली 2 गेंदे 5 रनों की जरूरत। माहिद सैयद स्ट्राइक पर है। 2 गेंदे 5 रनों की जरूरत। वाइड गेंद जरूरत है। एक गेंद दो 2 गेंद 4 रनों की। यकीनन 2 गेंदों पर 4 रनों की जरूरत है। 2 गेंद 4 रनों की जरूरत। माहिद सैयद स्ट्राइक पर है।
कुणाल गेंदबाजी कर रहे हैं। स्पीड अप करना है, 2 गेंदे 4 रनों की जरूरत। और इसी के साथ मुकाबले को जीत लिया है मोहल्ला पनवेल ने, लगा दिया है माइद ने इस गेंद पर छक्का। विनिंग शॉट खेलते हुए माहिद सैयद। हार्ड लक टीम फंस डोंगरी, कॉन्ग्रेचुलेशंस मोहल्ला पनवेल। यकीनन 14 गेंदों पर 14 रन बनाने थे, ये एंड तक इस मैच को खींचा गया। इस मैच का मैन ऑफ द मैच मैं बुलाना चाहूंगा, इस मैच का हीरो नौमान पटेल।